आपल्याच्या हॉटेलवर यांना जरा आहे ना कडबा टाकू. अजून सकाळी टाकून गेलतो खाला यांनी. अजून यांच्याकडून यांना आम्ही लिस्ट सांगितली काय काय आणायचं आपल्याला. कुठे गेली लिस्ट आपली. केला विषय 50 एक पोती होती 100%. पुढलं गावात बरं आलं वाळ ते तरी जाळलं यांनी. तिथं यांनी गोडा लावला असता आपल्याला. पाऊस नाही आता. पाऊस थांबलेला आहे ना. वळलं ते कॅन राहिलेत ना. पण 5-7 वाजले आत्ता जाऊन उरकलं सगळं गोठ्यातलं. माग दूर करून टाकला. आणि ह्यांना नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात संतोष शेटनी फोन केला आपल्याच्या हॉटेलवर. यांना जरा आहे ना कडबा टाकू. अजून सकाळी टाकून गेलतो खाला यांनी. अजून थोडंफार आम्हाला मटेरियल घ्यायचं आहे नाही का चायनीजचं. आणि काय करायचं आज ना 3 वाजता मुळी येणार आहे. आज आपल्याला कुठली मशीन ना आखी सेटअप करायची प्लस हिरो गावात आणायचं. संतोष शेटला हॉटेल थांबितो. आज मी सगळं बाकी काम गोट्यातलं काम त्यांना चारा बिरा तिथलं आपल्या ट्यूबलाईट नीट करायच्यात ते सगळं करून घेऊ. यांच्यावर चक्कर मारायलाच लागते 2 टाईम नाही का. कारण आता येणं नाही होत सारखं मध्ये. पहिलं गोट्याचं पडीक असायचं पण आता नेमकं आम्ही हॉटेल टाकल्यापासून आहे ना ते लक्ष द्यायला लागतं व्यवस्थित जरा. आज उशीर झालाय. पटक्यात जाऊन येऊ ना. त्या मावशीने साफ केला असेल ना सगळं गाळातवर भांडी बिंडी करून ठेवते ते. मग काय अडचण नाही. फक्त आपल्याला काय सामान घ्यायचं ना ते मारवाड्याहून घेऊ की. यांच्याकडून यांना आम्ही लिस्ट सांगितली काय काय आणायचं आपल्याला. कुठे गेली लिस्ट आपली. एवढं घ्यायचं त्यांच्यावर आम्हाला. 1756 रुपये आले जेवढेचे. खाली तो खाली नाही वर ठेव. चल ते बाकीचं काढ तिकडे सर साईडला. बस ते टाकू मग. ये ओके. भाजीपाला आणला सगळा. नूडल्स आठवून सांगतो शेटे फ्रीज मध्ये ठेवून द्या. उघड चली गाडी. सामान घेऊन आला आपला मित्र. काय मार्केट यार्डवरून आणतोय. आपलं काम वाचतंय ना तशा कमी रेट मध्ये आणतो बरोबर. त्याचे संबंध बारीकपणीचा मित्र आमचा संतोष शेट. सगळं कांदा येतात कांदा. 11:30 वाजल्यात. रवी शेटला रानात पाठवलं आपल्या ना गिन्नी घास कापायला. आणि संतोष शेट हॉटेल उरकते ते. संतोष शेटला यायचे लवकर. आज कामावर काम आहे जरा अर्जंट आहे काहीतरी. 12-12:30 जाईन. तोपर्यंत म्हटलं बा काम करून येतो मी. गावात आणून गोट्यात टाकलं की टेन्शन नाही. नंतर संतोष शेटला सोडायचं. मग डायरेक्ट संतोष शेट येईन 4:30 नंतर पार. तोवर आपल्याला संघर्ष करायला लागेल 4-5 तास गोट्यात आज सॉरी हॉटेलवर. केला विषय 50 एक पोती होती 100%. चला जाऊ दे. गाडा जाऊन दे आपला. काय नाही म्हणायच्यात. 2-3 पोती आले जत. रवी शेट मला गोळ्या देत होते त्यात 20 पोती 20 आली बाबा. त्यात 20 पोती होत्या यार. अरे जेवढे पैसे लावले तेवढं पण निघणार रे. काय नाही हे काय वाट लागली. पुढलं गावात बरं आलं वाळ ते तरी जाळलं यांनी. तिथं यांनी गोडा लावला असता आपल्याला. पाऊस नाही आता. पाऊस थांबलेला आहे ना. वळलं ते कॅन राहिलेत ना. पण हिरवं जे हिरवं आहे ना ते कॅन आहे ते ना जळलेलं. बाकी गावात जळलं बा. आणि भात काय उपयोग नाही याचा. यानं 1 कट्टा नाही गावायचा. 2 कट्टे लांब राहिला हा म्हणला. यानं 2 कट्ट्याच्या गोळ्या दिल्या मला. पण ते पॉसिबल नाही. आता यानं रानात आलो मी. वर टाकीत पाणी चालू करायचे. अक्षरशः पाणी नाही राव. जवळपास 10-15 दिवस तर पावसाचं पाणी पाहिजे होतं. आता पाऊस संपलाय. काल कॅन्ट आणलं पावसाचं पाणी घरून.
मोकार कंबर दुखली माई, त्याच्यामुळे ना आज म्हणलं ही दोघं आहे यांना फोन करता येईन. मग नेमका रवी शेटकर मोबाईल आणलाय, आपण चालू करून निघू जाऊ वर डायरेक्ट. यांना सांगता येईन बंद करा म्हणून. मग इथं जरा सावकाशी यायला लागते राव. ओके, इथं वाल फिरावं का नाही बरोबर आहे. हे जरा टाईट करायचं राहिलं वाटतं. मला वर गोठ्यात जायला लागन, वर चेक करायला लागून पाणी येते का नाही. मग रवीला बंद करायच्या वेळेस फोन करू. काय आलं गोठ्यात कोणच नाही, मी एकटाच आज. नाहीतर थांबला एकदम वर थांबला असताना अडचण नसते आली. रवीला सांगून जाऊ फक्त. रवी शेट वर साईडचं कापून टाका अख्खं. किती कापता गावात कापा. तू तर म्हणला कॉय तर आणतो मी, तू मला सांग 100% आता यांनी चालून दे काम. जाऊ दे काय अडचण नाही, त्याला सालपीठ मारू. आणि त्या बायपाच्या कंपनीवाल्यानी ना शाण्यानी हे केलं खाली चालू केलं होतं, त्याचं बंद करून आलो मी. आता एक 5 मिनिटात टाकी बरं. आपल्या रवी शेट सांगता येईल लवकर ना बंद करून टाकू वाल. मग अरे इथं जर पाणी ओव्हरफ्लो आलं ना अख्खं पांगण पाणी. अरे 5ची मोटर ना लय जोर पाणी पडतंय. भरली गोट्यातली. आता आहे ना हॉटेलवर जायचं आहे आपल्याला. ना त्याला चॉपलं सून वाला नाचा कॉन्टॅक्ट नाही राव. आजी बाई मारला तेच संपले नेमकं. तर खडा लसून घेतला, त्याला म्हणलं त्याचं चॉपिंग कर नाही का तो चालव. तोवर मी दुसरा कुठंतरी जुगाडमध्ये बघतो. आणि त्या लसणावाल्याचा नंबर आहे ते बांट्या काय, ते बांट्या फोन उचले त्या माझा. आता हा प्रॉब्लेम झालाय. दुसरा एखादा बघू पाठख्यात लवकर बघायला लागेल. ऑर्डर जर आले ना लवकर आवड होईल. मग आत्ता काय कस्टमर नसतात 4-5 वाजेपर्यंत, नंतर कस्टमर खरं चालू होतात त्यावेळेस अडचण लय होईल. मग विसरी आणली जवळपास. आत्ता आहे ना 5 वाजल्यात. 12 वेळ थांबलो इथं हॉटेलवर. आपल्या ना ते ना आलं आणि फेस काका येऊन घेऊन गेले. इथं आपल्याला बाकी सामान पण ठेवून दिलं फ्रीजमध्ये. फॅन लावलाय, शेटर वाल्याला बोलावलाय मी. शेटर पण एक नीट लागत नाही राव लवकर. शेटर चेक करीन तो माणूस आपला एक शेटरवाला. या साईडला लय हार्ड झालं इथे जाता येते वर जातानी. वर चढतच नाही लवकर. त्याचं आहे ना पूर्ण काढून आहे ना व्यवस्थित लाव बघतं. स्प्रिंगा बिंगा ते खाली येत नाही व्यवस्थित. गेल्यानंतर चांगलं वाटतं का नाही. क्लीन आहे ना. गिन्नी गावात कापून ठेवलंय त्यांनी मागाशीच सांगितलं मला. त्या कंपनी वशी कापून ठेवलं तर टोईलवर आपल्या व्हायला वाहून आणायला लागेल. संतोष शेट्टी येईन तेव्हा मी जाईन. मग आता आणि तर वाटलं भेट सगळं काम उरकून परत यायला लागेल मला. तो आहे ना या पोर आपल्या पोर घायला गेला एक नाही पीजी आपल्या हॉटेल मॅनेजमेंटवाला. त्यांनी सगळं आपलं साफसफाई केली. आता लय हॉटेल मी आपल्या टेबल पण नाही 1, 2, 3, 4 टेबल आता होत आपले. एवढंच मॅनेज करतो आता आम्ही. पण काय आपले कस्टमर वाढल्यात त्याच्यामुळे आपल्याला ना मॅनपॉवर वाढवायला लागतील. आता 1 महिन्यानंतर आम्हाला स्पेस पण वाढवायला लागेल. जेवढं आमच्या कस्टमर रिस्पॉन्स चांगला आहे. 15 वाजून आहे ना 5 वाजून 15 मिनिटं आले फक्त. आता जावंच लागेल 6 वाजेपर्यंत आपल्याला सगळं रेडी व्हायला पाहिजे गोट्यातलं. 2000 years later. पहिल्या लाईट लावून दे. यांना आत घेऊन ना हे टाकून देतं काय त्याला आपलं आंबवण. नंतर राणा जाऊ दे. तू गावात आणा वेळ लागेल तो रे यांना. पुढं गावात कापले यांनी राव. ते 2 व्हीलर जाईन का 2 खेपा करावं लागेल मला यायच्या. अजून तर बरं शिल्लक रे गावात आपल्याकडं. ओके इथून चालू केलं ना एवढं गावात आपलं बरं. HDP पर्यंत गावात आहे आपलं. आपण मका पण घेतलेली. मका पण बघू जुगाड होईन मक्याचं पण आपल्या.
टांग फाटते आहे गिन्नी गावात उचलायला लय वजन यायचं बाबा. बाकी इथं लावलं वरती काही या साईडला खाली टाकून दिला बाबा. हे उचलता पण येईना मला एवढं वर कसं बसं लावलं ये. उद्या कुट्टी मशीन जॉईंट मारली ना ही खाली पडलेलं जेवढं आहे का चाकी कुट्टी मारून टाकायची डायरेक्ट. ह्याच्यापेक्षा आहे ना मग कधी पण चांगली. हे लय गाठी ही फक्त वेळ आहे आत्ता. हे तात्पुरतं आणलंय फक्त आपण आत्ता. हे जरा थोडं बरं झालं कडबा खात्यात ना त्याच्यामुळे आता चेंज आणला थोडा. पण आत्ता कडबाच टाकायला लागणार आहे कारण कुट्टी केल्याशिवाय खाऊ शकत नाही. असं चांगलं जाळ ठोंब्या चांगल्या याच्या. पाच 7 वाजले आत्ता जाऊन उरकलं सगळं गोठ्यातलं. मागं दूर करून टाकला आणि ह्यांना कडबास टाकला. उद्या त्याची कुट्टी पाडायची आता. आज तर काय पॉसिबल नाही कुट्टी पाडायची कारण कुट्टी मशीन लावली ना. आता आंघोळ बिंघोळ करायला लागेल ना. हात बीत खायचं देत राहा का अंग खायचं त्या एवढं बेकार आहे गावात. हे गावात नाही वापरायचा बा. एवढी साफसफाई करून टाकली आणि पुढं बांधली यायला लावून.